Hallelujah. 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 What a joy to be in the presence of the Lord. We welcome you back in Jesus' name. यीशु मसीह के नाम में आप सभी का फिर एक बार स्वागत है और सच में उसकी उपस्थिति में बहुत सारा आनंद है। Amen. Amen. We all have gathered here not just for an entertainment, but we've gathered here to worship the name of our living God. हम यहाँ पे कोई मनोरंजन करने के लिए उपस्थित नहीं है, लेकिन हम उस जीवित परमेश्वर की स्तुति आराधना करने के लिए यहाँ हैं। Amen. Amen. So we expect you not just to look at us, but join us in praise and worship. तो हम आपसे उम्मीद करते हैं कि आप सिर्फ इस वीडियो को देखिएगा नहीं, बल्कि हमारी स्तुति आराधना में शामिल हो जाए। Amen. Amen. आइए हम इस गीत को गाते हैं जो कहता है, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, क्योंकि यहोवा मुझे तेरी जरूरत है। आइए हम सब मिलकर गाते हैं।
कठिनाइयों में तू हमारा साथ देने वाला परमेश्वर है। हमारी हर परिस्थितियों से हमें बाहर निकालने वाला तू परमेश्वर है प्रभु यीशु। हम अकेले कुछ भी नहीं कर सकते क्योंकि हमें तेरी जरूरत है, तेरे उपस्थिति की हमें जरूरत है प्रभु यीशु। आज हम तेरे चरणों में आकर प्रभु तेरी स्तुति आराधना करते हुए प्रभु यीशु तुझे कहते हैं कि हमें तेरी जरूरत है प्रभु यीशु। तू हमारे जीवन में आ और हमारी परिस्थितियों को बदल डाल प्रभु यीशु। हमारी उपस्थिति में तू आ और प्रभु यीशु हमारे जीवन में तू नया काम कर प्रभु यीशु। तेरे उपस्थिति से तू हमारा जीवन बदल दे प्रभु यीशु। इस कठिन दिनों में हम रह रहे हैं प्रभु यीशु, तू सब कुछ देख रहा है और तू इन दिनों को बदलने वाला परमेश्वर है। तू हर परिस्थितियों को पलटने वाला परमेश्वर है प्रभु यीशु। दुनिया ने हमें ठुकराया होगा प्रभु यीशु, पर तू हमें कभी ना छोड़ेगा, कभी नहीं त्यागेगा प्रभु यीशु। हमें उम्मीद है, हमारा भरोसा है कि तेरी उपस्थिति हमारे संग है प्रभु यीशु। तू हमें देख रहा है प्रभु यीशु। इस समय को तू कबूल कर प्रभु यीशु। इस समय को तेरे हाथ में सौंपते हैं प्रभु यीशु। आइए हम चुप नहीं बैठेंगे, प्रभु यीशु की आराधना करेंगे, उसकी स्तुति करेंगे। इस बीच में उसकी उपस्थिति को बुलाएंगे, पवित्र आत्मा को बुलाएंगे ताकि वो हमें उसकी ओर ले जाएगा। हालेलुया, थैंक यू जीसस, यस लॉर्ड, वी वर्शिप यू जीसस, वी ग्लोरीफाई योर नेम ओ गॉड, वी लिव फॉर योर नेम जीसस, वी लिव फॉर योर प्रेजेंस इन आवर लाइफ ओ गॉड। Be with us, O God. Be with us, Jesus. We expect your presence, O God. We expect the power of Holy Spirit amongst us this time in Jesus' name, O God. People of God,
Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. I hope that you are happy. माझी आशा आहे की तुम्ही आनंदित आहात. Thank you so much for taking this time to listen the word of God. देवाचं वचन ऐकण्याकरिता तुम्ही ही वेळ घेतली त्याबद्दल धन्यवाद. You are welcome in Jesus' name. येशूच्या नावात तुमचं स्वागत आहे. But before we listen the word of God, let's we bow our head, let's we pray. आणि देवाचं वचन ऐकण्या अगोदर आपण नतमस्तक होऊया, आपण प्रार्थना करूया. Blessed Heavenly Father, we thank you so much for this wonderful time, Lord. कृपया स्वर्गीय पिता, या सुंदर वेळेबद्दल आम्ही तुझे आभार मानितो. We thank you so much for this day, Lord. या दिवसाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद We देतो. submit ourselves in hand, Lord Jesus. प्रभू येशू, आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. Lord, lead us and guide us, Lord. प्रभू, तू आम्हाला चालव आणि मार्गदर्शन And कर. as we are going to hear word, Lord, give us understanding, Lord. आणि तुझं वचन आम्ही ऐकत असता तू आम्हाला समज दे प्रभूजी. Especially this time, I pray for all my viewers, brothers and sisters, Lord. विशेष करून सर्व माझ्या दर्शकांकरिता, माझ्या भावांकरिता, बहिणींकरिता मी प्रार्थना करतो. Whoever watching, Master Jesus God. प्रभू येशू, जो कोणी आम्हाला पाहत आहे, Whoever are listening your word, O Lord Jesus God. प्रभू येशू, जो कोणी तुझं वचन ऐकत आहे, Let today's word be blessing to each one of them, Lord. आजचं वचन त्या सर्वांकरिता आशीर्वादाचं होऊ दे. Thank you so much, Lord. धन्यवाद देतो प्रभूजी. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करीत. Amen. आमेन. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Amen. आमेन. Nice to see you. तुम्हाला पाहून आनंद होत आहे. And definitely today God is going to bless each one of us. आणि मग नक्कीच आज देव आपल्या सर्वांना आशीर्वादित करणार आहे. Amen. आमेन. So let us turn to the word of God. Luke chapter 19 verse 1 to 10. आपण देवाच्या वचनाकडे वळूया. लूक याचा 19 अध्याय वचन 1 ते 10. All of us, this is well known story. आपल्या प्रत्येकाने ठाऊक असलेली ही चांगली गोष्ट आहे. But we'll turn to the word of God and read the word of God. चला आपण देवाच्या वचनाकडे वळूया आणि देवाचं वचन वाचूया. Luke chapter 19 verse 1 to 10. लूक याचा 19 अध्याय वचन 1 ते 10. The Bible says Jesus entered Jericho and was passing through. A man was there by the name of Zacchaeus. He was a chief tax collector and was wealthy. आमेन. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कय नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. He wanted to see who Jesus was, but because he was short, he could not see over the crowd. So he ran ahead and climbed a sycamore tree to see him, since Jesus was coming that way. When Jesus reached the spot, he looked up and said to him, Zacchaeus, come down immediately. I must stay at your house today. आमेन. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. Verse 6 I am reading. So he came down at once and welcomed him gladly. All the people saw this and began to mutter, he has gone to be the guest of a sinner. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. But Zacchaeus stood up and said to the Lord, Look, Lord, here and now I give half of my possession to the poor. And if I have cheated anybody out of anything, I will pay back 4 times the amount. Jesus said to him, Today salvation has come to this house, because this man too is a son of Abraham. For the Son of Man came to seek and to save the lost. आमेन. तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे. Amen. Amen. After reading Luke chapter 19 verse 1 to 10, I have given the theme of message today, the love of God for the lost. आमेन. लूक याचा 19 अध्याय वचन 1 ते 10 वाचल्यानंतर आज मी संदेशाचा मथळा दिलेला आहे की हरवलेल्यांकरिता देवाची प्रीती. Amen. आमेन. Jesus Christ had come in this world to find out the lost one. आणि जे हरवले आहेत त्यांना शोधण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला. Amen. आमेन. All of us we know the John chapter 3:16. आपल्या प्रत्येकांना योहान याचा
3 अध्याय वचन 16 वचन ठाऊक आहे. The Bible says, "For God so loved the world that he gave his one and only Son, that whoever believes in him shall not perish but have eternal life." हालेलुया. आणि देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. Sometimes we curse people but not God. आणि मग काही वेळा आपण लोकांना शाप देतो परंतु देवाला नाही. God never cursed anybody and he does not want to be cursed anyone. आणि मग देवाला कोणाला शाप द्यायचं नाही आणि त्याची अशी इच्छाच नाही की कोणी शापित राहावं. He is willing to save the whole world, in fact all the human beings. आणि मग संपूर्ण जगाचं तारण करावं आणि खरं पाहता संपूर्ण जे सर्व मनुष्य प्राणी आहेत त्यांचं तारण करावं अशी देवाची इच्छा आहे. That's the reason the Bible says he so loved the world that he has given his begotten son. आणि मग त्याच कारणास्तव देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की त्याने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. When you read this story about Zacchaeus, जेव्हा तुम्ही जक्कईविषयी ही गोष्ट वाचता, first of all we will find there are three things. सर्वात प्रथम तिथे 3 गोष्टी आहेत त्या आपण पाहूया. Number one, there you will find the place आणि सर्वात प्रथम एक ठिकाण तिथे तुम्हाला आढळेल from where he was passing through Jericho. आणि मग तो कुठून जात होता? यरीहोहून तो जात होता. Jericho is the place also called the moon city. आणि मग यरीहोला चंद्राचं नगर देखील म्हटण्यात आलेलं आहे. Jericho city also called the city of palm, आणि यरीहोला झावळ्याचं नगर देखील म्हटण्यात आलेलं आहे, because lots of palm trees are there. कारण भरपूर तिथे झावळ्याचे झाडं आहेत. Jericho city is a city of Jerusalem and near the Jordan. आणि मग यरीहो नगर हे यरुशलेमचं नगर आहे आणि यार्दन नदीच्या जवळ ते आहे. And situation of this city was very pleasant. आणि मग या ठिकाणाची जी परिस्थिती होती ती फार सुखदायक होती. All of us we know that Rahab prostitute, she was living there. आणि आपल्या प्रत्येकांना ठाऊक आहे की राहाब नामक जी वैश्य होती ती तिथे राहत होती. You will find out Joshua chapter 2 and Hebrew chapter 11 verse 31. आणि मग यहोशुआ याचा दुसरा अध्याय इब्रिकराचा 11वा अध्याय वचन 31 मध्ये तुम्हाला ते आढळेल. And also well known story that each one of us we know that one incident that the Jericho wall was collapsed. आणि आपल्या प्रत्येकानं तिथं झालेली एक घटना ठाऊक आहे की यरीहोची भिंत कोसळून पडली. Joshua chapter 6 verse 1 to 24 you will find out there this story. आणि जर तुम्ही यहोशुआचा 6वा अध्याय वचन 1 ते 24 जर वाचाल तुम्हाला ही गोष्ट आढळेल. So this is the place that Jesus was passing by. आणि मग या ठिकाणाहून येशू जात होता. Number 2, आणि दुसरा क्रमांक, number 1 is place, सर्वात प्रथम ठिकाण, number 2 is person. आणि दुसरा क्रमांक म्हणजे व्यक्ती. Who person was there? आणि मग कोणता व्यक्ती तिथे होता? Zacchaeus was there. तिथे जक्कई होता. Zacchaeus means pure, आणि जक्कई म्हणजे शुद्ध. but problem was that his character was about his opposite his name. परंतु समस्या अशी होती की त्याच्या नावाचा अर्थ शुद्ध आहे परंतु त्याचं चारित्र्य त्याच्या नावाच्या विरुद्धात होतं. Sometimes that happens. आणि काही वेळा तसं होतं. We keep name Anand, आपण नाव ठेवतो आनंद, but always his face is gloomy. Then we say, why your name is Anand and why you're not happy? आणि मग परंतु त्या व्यक्तीचा चेहरा नेहमी उदास असतो आणि आम्ही त्याला विचारतो देखील तुझं नाव आनंद आहे परंतु तू आनंदित का नाहीस? If girl's name is Shanti, we can't see sometimes Shanti in her life. आणि मग एखाद्या मुलीचं जर नाव शांती असेल तर आपण त्याला असं बोलू शकत नाही की तिच्या जीवनामध्ये शांती खरोखर आहे. Zacchaeus means pure, आणि but जक्कई म्हणजे शुद्ध, but his name was about the opposite of his character. परंतु त्याचं नाव त्याच्या चारित्र्याच्या विरोधात होतं. Problem was not with name. आणि समस्या नावाबरोबर नव्हती, Problem was with his character. आणि समस्या त्याच्या चारित्र्यासोबत होती. He was earning money more than his need. त्याच्या गरजेपेक्षा जास्त पैसा तो कमवत असे. So he was despised among the local society, or we can see among the people. आणि म्हणजे लोक होते त्याला तुच्छ लेखायचे. Sometimes we are identified काही by वेळा our name. काही वेळा आपल्या नावाने आपली ओळख पडते. Sometimes we are identified by our position and possession or character. काही वेळा आपल्या हुद्द्यानुसार, आपल्या संपत्तीनुसार किंवा आपल्या चारित्र्यानुसार आपली ओळख लोकांना माहित पडते. Sometimes even we are identified where the place where we live. आणि मग काही वेळा आपण जिथे राहतो तिथले लोक म्हणून आपल्याला ओळखलं जातं. Isn't it, people of God? असं नाही का देवाचे लोक? So people of God, तर देवाचे लोक, Zacchaeus means pure, but yet his character was not good. आणि जक्कई म्हणजे शुद्ध परंतु त्याचं चारित्र्य ते चांगलं नव्हतं. I mean that I don't want to say that he was so bad person, but all of us we know that he was a tax collector. He used to take money from people more than enough. आणि मग मला तुम्हाला हे नाही सांगायचं की तो फार अतिशय वाईट असा व्यक्ती होता, परंतु तो जकातदार होता आणि लोकांपासून तो त्यांच्या
करापेक्षा जास्त कर घेत असे. People did not like him, that's all. लोक त्याला पसंत करत नसे, तेवढंच आहे. So number one is place, Jericho. सर्वात प्रथम यर्ह्यो नावाचं ठिकाण. Number two is person, Zacchaeus. दुसरं जक्कय नावाचा व्यक्ती. And all of us know, we know that number three, he was wealthy man, means he had a possession. आणि आपल्या प्रत्येकांना माहिती आहे तो श्रीमंत व्यक्ती होता, म्हणजे त्याच्याकडे संपत्ती होती. Isn't he said that I am ready to give 4 times if I have cheated anyone, I'm going to ready pay. आणि मग तो सांगत आहे जर मी कोणाला लुबाडले असेल तर मी त्यांना 4 पटीने देण्याकरता तयार I will आहे. return it. मी त्यांना परत देईल. Hallelujah. हालेलुया. If you, according to the Exodus chapter 22 verse 1, he was saying that. आणि मग निर्गमयाचा 22वां अध्याय वचन 1 या तत्वानुसार तो सांगत होता. If you read Psalms chapter 40, Psalm 41 verse 1, आणि जर तुम्ही स्तोत्रसंहिता 41 वचन 1 वाचाल, Bible says, पवित्र शास्त्र सांगत it आहे, says, blessed are those who have regard for the weak. The Lord delivers them in times of trouble. वचन आपल्याला सांगत आहे जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य, संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करेल. That is what Zacchaeus did. आणि मग जक्कईने तेच केलं. Hallelujah. हालेलुया. People of God. देवाचे लोक. If you read Luke chapter 15, आणि जर तुम्ही लूक याचा 15वा अध्याय वाचाल, you will find there are 3 parables about Jesus talk about the lost sheep, lost coin and lost son. आणि मग 3 असे दाखले प्रभू येशू ख्रिस्ताने तिथे आपल्याला दिलेले आहेत की हरवलेला मोहरा, हरवलेला पुत्र आणि हरवलेले मेंढरे. Now in fact when we read the word of God, we find out that it says that Zacchaeus ran out and he ran towards the sycamore tree and climbed up to see Jesus. आणि खरं पाहता जर आपण पवित्र शास्त्र वाचू तर आपल्याला समजेल की जक्कय हा धावत गेला, उंबराच्या झाडावर चढला की त्याने येशूला पाहावे. He never knew that who was Jesus, but he must have heard about Jesus. त्याला कधी हे ठाऊक नव्हतं की येशू कोण आहे, परंतु येशू विषयी कदाचित त्याने ऐकलं असेल. So he wanted to see that who Jesus is. मग त्याला पाहायचं होतं की येशू कोण आहे. And so Bible says, आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे when he climbed on the tree and Jesus was passing through, जेव्हा तो त्या झाडावर चढला आणि येशू तिथून जात होता, verse 5 says, वचन 5 सांगत आहे, he looked up and said to him, Zacchaeus. आणि मग त्याने त्याला त्याच्याकडे वर दृष्टी करून त्याला म्हटले की जक्कया. Now see, through the crowd, Jesus is passing. आणि पहा येशू त्या जमावामधून जात आहे. So many people were there. तिथे भरपूर लोक होते. But the Bible says Jesus looked at the sycamore tree and said, Zacchaeus. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की येशूने त्या उंबराच्या झाडावर वर दृष्टी करून म्हटले जक्कया. People of God, देवाचे लोक, God knows you, God knows your name too. देव तुम्हाला ओळखतो, देवाला तुमचे नाव देखील ठाऊक आहे. Jesus had full knowledge about Zacchaeus. आणि मग जक्कई विषयी येशूला पूर्ण ज्ञान होतं. He was, I don't mean that he had seen somewhere Zacchaeus. No, not that way, but he was the son of God. आणि मला तुम्हाला हे सांगायचं नाही की जक्कईला त्याने कुठेतरी पाहिलं असेल, नाही तसं नाही. तर येशू त्याला ओळखत होता, तो देवाचा पुत्र होता. He knew his name, he knew that where he is sitting on. त्याला त्याचं नाव ठाऊक होतं, तो कुठे बसला आहे ते चांगलं ठाऊक होतं. And that's the reason that he said Zacchaeus. आणि त्याच कारणास्तव तो म्हणाला जक्कया. Hallelujah. हालेलुया. People of God, देवाची लोक, no matter today in what situation where you are sitting or maybe you are hiding, but Jesus knows your name. आणि मग काय हरकत नाही, आज तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहात, कुठे बसला आहात किंवा कुठे लपला आहात, परंतु येशूला तुमचं नाव देखील ठाऊक आहे. Jesus called Zacchaeus by his name. येशूने जक्कईला त्याच्या नावाने बोलावले. And then again if you see John chapter 10 verse 3, आणि जर तुम्ही योहानचा 10वा अध्याय वचन 3 वाचाल, clearly Bible says he calls his own sheep by name and leads them out. आणि पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे की तो आपल्या मेंढरांना त्याच्या नावाने बोलवतो आणि त्यांना तो बाहेर घेऊन जातो. Hallelujah. हालेलुया. Though you are lost people of God, but he knows and he will find out you. देवाचे लोक, जरी तुम्ही हरवलेले आहात तरी तो ओळखतो आणि त्याला चांगलं ठाऊक आहे तुम्ही कुठे आहात, तो तुम्हाला शोधेल. That's why the Bible says he calls his own sheep by name and leads them out. आणि त्याच कारणास्तव पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे तो आपल्या स्वतःच्या मेंढरांना त्यांच्या नावाने बोलवतो आणि त्यांना तो बाहेर नेतो. In the same way that Jesus looked at Zacchaeus and said, Zacchaeus. And when he said Zacchaeus, and one thing he said, immediately come down. आणि मग त्याच प्रकारे जसं येशूने जक्कईला हाक मारले, तो म्हणाला की जक्कया. आणि एक गोष्ट तिथे मला आवडली की त्यांनी सांगितलं की तू त्वरा करून खाली ये. Immediately come down, I must stay at your house today. आणि मग येशू त्याला म्हणाला की त्वरा करून तू खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. I think Zacchaeus never thought that I will see Jesus and Jesus will directly say that I will come your home and I will come your home
and stay. आणि मला असं वाटत नाही की जक्कईने कदाचित अशी अपेक्षा ठेवली असेल की येशू सरळ माझ्याकडे येईल आणि मला बोलेल की तू खाली ये, मला तुझ्या घरी आज राहायचं आहे. But the Bible clearly says he looked at Zacchaeus and said, Zacchaeus, he took his name and said, come down immediately. I want to come your home. I want to stay at your home today. परंतु पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की त्याने जक्कईकडे पाहिलं आणि त्याला सांगितलं की त्वरा करून तू खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे किंवा राहायचे आहे. People of God, देवाचे लोक, sometimes we have so much pride. आणि काय वेळा आपल्याकडे फार गर्व असतो. We just go up and up and up in pride. We grow in pride. आणि मग आपण त्या गर्वामध्ये वर आणि वर आणि वर जात राहतो. आपण गर्वामध्ये वाढत राहतो. Zacchaeus was short. That's why he was climbed up on that sycamore tree. आणि मग जक्कई हा ठिंगणा होता, त्याच कारणास्तव तो त्या उंबराच्या झाडावर चढला होता. But we can learn from this word. Jesus said, come down. परंतु या वचनानुसार आपण शिकू शकतो, येशू त्याला म्हणाला की तू खाली ये. Of course, he must be knowing that I am a rich person. I am a tax collector. आणि मग नक्कीच त्याला हे चांगलं ठाऊक असेल की मी श्रीमंत व्यक्ती आहे, मी जकातदार आहे. He must be proud of because he was wealthy. आणि मग नक्कीच त्याला गर्व असेल कारण तो श्रीमंत होता. And that's why Jesus said, come down. आणि त्याच कारणास्तव येशू म्हणाला खाली ये. Sometime we must come down before and kneel down before the Lord. आणि काय वेळा आपण प्रभू जवळ येऊन त्याच्या पुढे खाली येऊन आपण गुडघे टेकले पाहिजे. Come down immediately means humble yourself. आणि त्वरा करून खाली येणे म्हणजे स्वतःला नम्र करणे. We must come down from our pride. आपण आपल्या गर्वापासून खाली आलो पाहिजे. We must come down from our position and possession. आपण आपल्या हुद्द्यापासून आपल्या संपत्तीपासून खाली आलो पाहिजे. All of us we must humble before the mighty hand of God. आपण सर्वजण प्रभूच्या पराक्रमी हातापुढे नम्र झालो पाहिजे. And then when he said, Zacchaeus come down, he said that I must stay at your house today. आणि मग जेव्हा जक्कई खाली आला तेव्हा येशू त्याला म्हणाला की आज मला तुझ्या घरी राहायचे आहे. Hallelujah. हालेलुया. My brothers and sisters, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, God no need invitation. देवाला कोणत्याही आमंत्रणाची गरज पडत नाही. Why he is not waiting for invitation when you take immediate decision. आणि जेव्हा तुम्ही त्वरा करून निर्णय घेता तेव्हा तो कोणत्याही आमंत्रणाची वाट पाहत नाही. People of God, when we humble before God, देवाचे लोक, जेव्हा आपण देवापुढे नम्र होतो, when we honor Him, जेव्हा आपण त्याचा आदर करीतो, He no need invitation. त्याला आमंत्रणाची गरज नाही. He is not waiting for your invitation. तो तुमच्या आमंत्रणाची वाट पाहत नाही. Say, when Jesus said to Zacchaeus, come down immediately, the Bible says he came down, and Bible says then Jesus said, today I want to come your home and stay at your home today. पहा, जेव्हा येशूने जक्कईला सांगितले की तो त्वरा करून खाली ये, पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की तो त्वरा करून खाली आला आणि येशू त्याला म्हणाला की आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. Hallelujah. हालेलुया. People of God, when we come down from our anger, we come down from our pride, we come down from our attitude and wrong behavior, definitely God will come in our heart right now there. आणि मग नक्कीच देवचे लोक, जेव्हा आपण आपल्या रागापासून, आपल्या क्रोधापासून, आपल्या वृत्तीपासून, आपल्या चुकीच्या स्वभावापासून जेव्हा खाली येतो, नक्कीच त्या क्षणी देव आपल्या अंतःकरणामध्ये येईल. Jesus said, today salvation has come to this house. आणि मग येशू म्हणाला की आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. Hallelujah. हालेलुया. People of God, देवाची लोक, sometimes people take too long to repent about their sin. आणि मग काही लोक आपल्या पापांचा पश्चाताप करण्याकरिता भरपूर वेळ लावतात. Hallelujah. हालेलुया. If you read Luke chapter 16, verse 19 to 31, जर तुम्ही लूक याचा 16वा अध्याय वचन 19 ते 31 वाचाल, see, now where I want to draw your attention is, पहा तुमचं लक्ष मला कुठे केंद्रित करायचं आहे. clearly Bible says Zacchaeus was rich man, rich person. पवित्र शास्त्र स्पष्टपणे आपल्याला सांगत आहे की जक्कई हा श्रीमंत व्यक्ती होता. He is not only rich man, but there are in the Bible there are rich people, other rich people too. आणि फक्त हाच एक श्रीमंत व्यक्ती नव्हता, तर पवित्र शास्त्रामध्ये आणखी देखील अशी लोक आहेत जे श्रीमंत होते. You know the story about that. तुम्हाला त्यांच्याविषयी गोष्ट ठाऊक आहे. If you read Luke chapter 16 verse 19 to 31, आणि जर तुम्ही लूक याचा 16वा अध्याय वचन 16 ते 31 वाचाल, you know the story of the rich man and the beggar Lazarus. आणि मग श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजर यांची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे. You know that the story that rich man, he never help to that poor beggar Lazarus. आणि तुम्हाला चांगले ठाऊक आहे की त्या श्रीमंत मनुष्याने त्या दरिद्री लाजराला कधीच मदत केली He नाही. never had pity on Lazarus. त्याने लाजरावर कधीही दया दाखवली नाही. Ultimately what happened? आणि सरशेवटी काय झालं? He went to the place of torment. आणि मग तो छळणुकीच्या ठिकाणी गेला. In my last previous video, if you watch, I spoke about the hell. आणि जर तुम्ही माझी पूर्वीची व्हिडिओ पाहाल तर मी नरकाविषयी सांगत आहे. And that hell is called the
Hades. आणि मग त्या नरकाला हेडिस असं म्हटलेलं आहे. So Bible says that that rich man had gone to that Hades, आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की तो श्रीमंत व्यक्ती नरकात गेला. the place of torment. तो छळणुकीचा ठिकाण होता. And then he realized now my brothers and my all other relatives must be saved. आणि मग तेव्हा त्याला जाणीव झाली की माझ्या भावांचं आणि इतर सर्व माझे जे नातेवाईक आहेत त्यांचं तारण झालं No पाहिजे. people God, when we get an opportunity to repent about sin, immediately we must humble before the Lord and receive salvation. म्हणूनच देवाचे लोक जेव्हा केव्हा आपल्याला पश्चाताप करण्याची संधी भेटते लगेच आपण आपल्या पापांचा पश्चाताप करून त्या तारणाचा लाभ घेतला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Again, if you read another example, Luke chapter 18 verse 18 to 27. आणि पुन्हा जर लूक याचा 18 अध्याय 18 ते 27 जर तुम्ही वाचाल, There also one rich man, he was a ruler. आणि मग इथे देखील आणखी एक श्रीमंत व्यक्ती आहे, तो एक शासक आहे. He spoke about good things about Jesus. आणि येशू विषयी तो चांगल्या गोष्टी He बोलत said, आहे. you are a good teacher. त्याने सांगितलं की तुम्ही चांगले शिक्षक आहात. It means he had knowledge of a little bit Jesus. He's a guru. आणि मग येशू हा चांगला गुरुजी असं त्याला ज्ञान होतं. And even he had some of the, he was knowing about the commandments of God too. आणि मग त्याला देवाच्या आज्ञांविषयी देखील ठाऊक होतं. But what happened? परंतु काय झालं, When Jesus said, जेव्हा येशू म्हणाला you lack one thing. तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. Some people doesn't like when we say you lack something. आणि मग काही लोकांना असं आवडत नाही जेव्हा तुम्ही त्यांना सांगता की तुमच्यामध्ये काहीतरी कमी आहे, One thing you lack. तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. So what you do? तर तू काय कर, Sell your everything and distribute to poor. तुझ्याकडे असेल नसेल ते सर्व विकून टाक आणि गरिबांमध्ये ते दान करून टाक. Hello. हालेलुया. This person also was rich man. हा व्यक्ती देखील श्रीमंत पुरुष होता. If you want to see, let us read to the turn to the word of God. आपण देवाच्या वचनाकडे वळूया, आपण ते पाहूया. Luke chapter 18 verse 23 to 23 and 23 to 25. आणि मग लूक याचा 18 अध्याय वचन 23 ते 25 It says, वचन सांगत आहे, when Jesus said, one thing you lack, sell everything and distribute to poor, give it to poor. आणि मग जेव्हा येशू म्हणाला की तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणी आहे, तुझ्याकडे असेल नसेल ते सर्व विकून गोरगरिबांमध्ये वाटून दे. Verse 23 says, वचन 23 सांगत आहे, when he heard this, means that rich man heard this, आणि जेव्हा त्याने ते ऐकले, श्रीमंत पुरुषाने ते ऐकले, he became very sad. आणि तो फार खिन्न झाला. Why? का? Why he became sad? आणि मग का तो खिन्न झाला? He knew that Jesus is good. त्याला ठाऊक होतं की येशू चांगला आहे, He knew the commandments. त्याला आज्ञा ठाऊक होत्या. But when Jesus said, you lack one thing, परंतु जेव्हा येशू म्हणाला की तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे, sell everything and distribute to poor. सर्व काही विकून टाक आणि गोरगरिबांमध्ये वाटून टाक, Help poor. गरिबांना मदत कर. But the Bible says, परंतु पवित्र शास्त्र सांगत आहे, when he heard this, जेव्हा त्याने हे ऐकले, he became very sad. तो अतिशय खिन्न झाला. Why? का? Clearly Bible says, पवित्र शास्त्र स्पष्ट because he सांगत आहे, was very wealthy. कारण तो फार श्रीमंत होता. And then Jesus said, आणि तेव्हा येशू म्हणाला, Jesus looked at him and said, आणि येशूने त्याच्याकडे पाहून म्हटले, how hard it is for the rich to enter the kingdom of God. Indeed, it is easier for a camel to go through the eye of a needle than for someone who is rich to enter the kingdom of God. येशू म्हणाला, ज्यांच्याजवळ धन आहे त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे. श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. People of God, देवाचे लोक, where I want to draw your attention, तुमचं लक्ष मला कुठे केंद्रित करायचं though आहे. Jesus said rich people or rich person is very difficult for them to enter into the kingdom of God. आणि मग जरी येशू म्हणाला की श्रीमंत व्यक्तीकरिता देवाच्या राज्यामध्ये प्रवेश घेणे हे कठीण आहे, And these both rich men, they lost the kingdom of God. आणि हे दोन्ही जे श्रीमंत व्यक्ती होते त्यांनी देवाचं राज्य गमावलं, They lost the salvation of God. त्यांनी देवाचं तारण गमावलं. But I'm talking about the rich, about the Zacchaeus. परंतु मी जक्कय हा श्रीमंत व्यक्ती याच्याविषयी Isn't बोलत it? आहे. It's good? हे चांगले नाही का? Sometimes people don't understand the word of God. आणि काही वेळा लोकांना देवाचं वचन समजत Satan नाही. is a liar. सैतान लबाड आहे. He's blessed, he keeps the level best to twist the word of God. देवाचं वचन फिरवण्याचा तो चांगला प्रयत्न करतो. He will always, what I say that he will always speak about the contrary to the word of आणि God. देवाच्या वचनाच्या नेहमी जे विरोधात असेल तेच तो बोलेल. Now here what I want to teach you, तर आज मला इथे तुम्हाला काय शिकवायचं though आहे. Jesus said it is difficult for rich people to enter into the kingdom of God. जरी येशू म्हणाला की श्रीमंत व्यक्तीला देवाच्या राज्यामध्ये जाणं हे कठीण आहे, But isn't it what Jesus said afterward? परंतु त्याच्यानंतर येशू काय म्हणाला, It is impossible for you, means people or man,
but it is possible for God. आणि मग येशू म्हणाला की ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत. Amen. Amen. These both rich people lost the salvation of Christ. आणि मग हे दोन्ही श्रीमंत पुरुष त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं तारण गमावलं. But when Jesus said, Zacchaeus, come down, the Bible says, immediately Zacchaeus came down from the sycamore tree. पवित्र शास्त्रात सांगत आहे जेव्हा येशूने म्हटले की तू खाली ये, त्वरा करून खाली ये, पवित्र शास्त्र सांगत आहे की तो लगेच त्या उंबराच्या झाडावरून खाली उतरला. Hallelujah. Hallelujah. What will happen if we humble before the Lord? आणि जर आपण प्रभू पुढे नम्र होऊ तर काय होईल? In fact, you will be blessed. खरं पाहता तुम्ही In आशीर्वादित fact, you व्हाल will be profitable. आणि खरं पाहता तुम्हाला त्याचा नफाच होईल. This is what Zacchaeus आणि understood. जक्कईला हीच गोष्ट समजली. Though he had a pride, जरी त्याला गर्व होता, though he was a rich man, जरी तो श्रीमंत पुरुष though he होता, was a tax collector, जरी तो जकातदार होता, but thank God when Jesus said, Zacchaeus, come down immediately, the Bible says he came down immediately. परंतु देवाला धन्यवाद जेव्हा येशूने सांगितले जक्कई तू त्वरा करून खाली ये, पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की तो त्वरा करून खाली आला. All the story you know. तुम्हाला सर्व गोष्ट ठाऊक आहे. Then he was ready to distribute many fold, fourfold. आणि मग तो 4 पटीने आपलं धन वाटण्याकरिता तयार होता. He confessed that if I have cheated anybody, I am ready to return it. आणि मग त्याने ती कबुली दिली की जर मी कोणाला लुबाडलं असेल तर मी त्यांना परत देण्याकरिता तयार आहे. Hallelujah. हालेलुया. People of God. देवाचे लोक, If you read Luke chapter 19 verse 1 to 10, जर तुम्ही लूक याचा 19 वचन 1 ते 10 वाचाल, before that, त्याच्या अगोदर I just want to draw your attention. मला तुमचं लक्ष या ठिकाणी केंद्रित करायचं आहे. If you read before that Luke chapter 18 verse 35 to 43, आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही लूक याचा 18 वचन 35 ते 43 वाचाल, we are not going to read it, but I'm just giving reference. आणि आपण ते काय वाचणार नाही पण तुम्ही तुम्हाला फक्त संदर्भ देत आहे. Here I want to draw your attention तुमचं is लक्ष मला कुठे केंद्रित करायचं आहे? in Luke chapter 18 verse 35 to 43, लूक याचा 18 वचन 35 ते 43 मध्ये, there was a one blind man. आणि मग एक आंधळा व्यक्ती होता. And all of us, we know the story. आपल्या प्रत्येकाने ती गोष्ट ठाऊक आहे. He was shouting at Jesus, तो येशूवर ओरडत होता Oh son of David, have mercy upon की me. दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. Hallelujah. हालेलुया. And when Jesus asked him that, what should I do for you? And- What can I do for you? जेव्हा येशूने त्याला विचारले की मी तुझ्याकरता काय करावे अशी तुमची इच्छा आहे, He was blind. आणि मग तो आंधळा होता, But he said, I want to see. परंतु तो म्हणाला की मला पाहायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. And Bible says Jesus healed him. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की येशूने त्याला बरे केले. He said, by your faith you are healed. आणि त्याने सांगितलं की तुझ्या विश्वासाने तू बरा झाला आहेस. Who is he? आणि तो कोण होता? People of God. देवाचे लोक. Where I want to draw your attention is, तुमचं लक्ष मला कुठे he केंद्रित was करायचं आहे? a blind. He was a beggar blind. तो एक आंधळा भिकारी होता. But even he need salvation. परंतु त्याला देखील तारणाची गरज होती. And here Zacchaeus is a rich man. Even he needs salvation. आणि इथे जक्कई हा श्रीमंत पुरुष आहे, त्याला देखील तारणाची किंवा उद्धाराची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. The blind man, he humbled. He said, Oh son of David, have mercy upon me. हा आंधळा पुरुष हा येशू पुढे नम्र होता आणि तो म्हणतो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. He was a poor and beggar. आणि मग तो एक गरीब होता आणि भिकारी होता. And Zacchaeus was a rich man. आणि जक्कई जो होता हा श्रीमंत पुरुष होता. It seems that Jesus said to beggar, rise up, and to Zacchaeus he said, come down. आणि मग इथं असं दिसत आहे येशू गरीबाला म्हणाला किंवा त्या भिकाऱ्याला म्हणाला की तू उठ, आणि जो श्रीमंत पुरुष जक्कई होता त्याला येशू म्हणाला की तू खाली ये. Are you understanding, people of God? देवाची लोक तुम्हाला समजत आहे का? Today, if you are in pride, you are in a stubborn heart, it's difficult for you to repent, we must come down. आणि जर आज तुम्ही गर्वामध्ये असाल, तुम्हाला भरपूर तुमची मानताट झाली असेल आणि तुम्हाला भरपूर असं वाटत असेल की मी फार वरती आहे, तर आपण खाली येणं गरजेचं आहे. Though Jesus said that it's difficult for rich man to enter into the kingdom of God, but Zacchaeus was a rich person because he received Christ as his personal savior, as the Lord. आणि मग जरी पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की श्रीमंताला देवाच्या राज्यात जाणे कठीण आहे, तरी पवित्र शास्त्र आपल्याला हे देखील दाखवत आहे की जक्कई हा श्रीमंत व्यक्ती होता आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारण म्हणून स्वीकारलं. Isn't it Galatians chapter 3 verse 6 and 7 says, आणि गलितियराचा 3 वचन 6 आणि 7 सांगत आहे. what the Bible says? पवित्र शास्त्र काय सांगत आहे? It says, so also Abraham believed God and it was credited to him as a righteous man. When Abraham was called righteous man, why? Because he believed in the Lord. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे गलितियराचा 3 वचन 6 आणि 7 मी वाचतो तुमच्याकरता. वचन सांगत आहे, जरी 6 and 7. ज्याप्रमाणे अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले,
तसे हे आहे, यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे ते अब्रामाचे पुत्र आहेत, आणि आपण जर विश्वास ठेवला तर देव आपल्याला स्वीकारतो. And you know that Jesus said to Zacchaeus also, he is the son of Abraham. आणि मग तुम्हाला माहिती आहे की येशू जक्कैला देखील म्हणाला की हा देखील अब्रामाचा पुत्र आहे. Why? का? Because he believed. कारण त्याने विश्वास ठेवला Immediately he humbled himself. आणि त्वरा करून त्याने स्वतःला नम्र केलं. Immediately he confessed his whatever wrong things or sin he did against God, त्वरा against करून people. त्वरा करून त्याने देवाविरोधात किंवा लोकांच्या विरोधात जे काही पाप केले होते ते त्यांनी कबूल केले. That's why Jesus also called him the son of Abraham. त्याच कारण येशूने त्याला देखील म्हटले की तू अब्रामाचा पुत्र आहेस. People of God, देवाचे लोक, when we humble before God, जेव्हा आपण देवापुढे नम्र when we होतो, trust in the Lord, जेव्हा आपण देवावर विश्वास when we ठेवतो, obey His word, जेव्हा आपण त्याची आज्ञा पाळतो, we are called the children of God. आपण देवाचे लेकरं म्हणून म्हणले जातो. Praise the Lord. Praise the Lord. So we must come down from our all behavior and our attitude. Whatever wrong things which is abomination to God, we must come down from that things and humble before the Lord. आणि मग आपण जे काही चुकीच्या गोष्टी आहेत, जे आपले पाप आहेत, चुकीच्या आपण ज्या वर्तणूक आपण ठेवतो, जे काही देवाला तिरस्कारणीय आहे, त्या सर्व गोष्टींपासून आपण लगेच खाली आलो पाहिजे. Hallelujah. Hallelujah. Read Ezekiel chapter 33 verse 14 to 16. जर याच केल्याचा 33 अध्याय वचन 14 ते 16 तुम्ही वाचाल, Very powerful word of God. देवाचं वचन फार सामर्थ्य आहे. The Bible says, पवित्र शास्त्र सांगत आहे, Ezekiel chapter 33 verse 14 to 16. यहेजकेल याचा 33 अध्याय वचन 14 ते 16. Remember what the word of God says. देवाचं वचन काय सांगत आहे लक्षात ठेवा. And if I say to a wicked person, you will surely die, but they then return away from their sin and do what is just and right, if they give back what they took in pledge for a loan, return what they have stolen, follow the decrees that gives life, and do no evil, that person will surely live. They will not die. None of the sins that person has committed will be remembered against them. They have done what is just and right. They will surely live. आमेन. देवाचं वचन सांगत आहे, तसेच मी कोणा दुर्जनास म्हणालो की तू मरशीलच, आणि तो आपल्या पापांच्या मार्गावरून फिरून नीती व न्याय आचरेल, तो दुर्जन गहाण परत करेल, हरण केलेले परत देईल, आणि काही एक अधर्म न करता जीवनाच्या नियमांप्रमाणे चालेल, तर तो जगेलच, मरायचं नाही. त्याने केलेली सर्व पातके त्याच्या हिशेबी धरली जाणार नाहीत. नीतीने व न्यायाने वागत असल्यामुळे तो जगेलच. Amen. आमेन. If you repent of your sin, जर तुम्ही आपल्या पापांचा पश्चाताप केला, if you turn back to your sin, जर तुम्ही आपल्या पापांपासून फिराल and you follow the word of God, आणि जर तुम्ही देवाच्या वचनाच्या मागे जाल, when you follow Jesus Christ, जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाल, when you humble before Him, जेव्हा तुम्ही त्याच्या पुढे नम्र व्हाल, when you believe in Him, जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल, Bible gives you assurance. पवित्र शास्त्र तुम्हाला खात्री देत आहे, Clearly says, स्पष्टपणे सांगत आहे. if you are a wicked person, आणि जर तुम्ही दुर्जन आहात, if you have stolen something, जर तुम्ही काहीतरी चोरलं असेल, you are a sinner. तुम्ही पापी आहात, Clearly Bible says, पवित्र शास्त्र स्पष्टपणे verse सांगत आहे. 16, none of the sins that person has committed will be remembered against them. They have done what is just and right. They will surely live. आमेन. वचन 16 सांगत आहे, त्याने केलेले सर्व पातके त्याच्या हिशेबी धरली जाणार नाहीत. नीतीने व न्यायाने वागत असल्यामुळे तो जगेलच. This is what Zacchaeus did. आणि जक्केने हेच केलं. He not only came down, आणि तो फक्त खाली आला नाही, but he was ready to repay whatever to whoever he has deceived. परंतु ज्याला कोणाला त्यांनी लुबाडलं आहे त्या सर्वांना तो परतफेड करण्याकरिता तयार होता. That's the reason Jesus said he is the son of Abraham. त्याच कारण तो येशू म्हणाला तो अब्राहमाचा पुत्र आहे. That's the reason he said that today salvation has come to this house. त्याच कारण तो म्हणाला की आज तारण या घराला आला आहे. Salvation comes in our life, in our family, when we confess our sin. जेव्हा आपण आपल्या पापांची कबुली देतो तेव्हा तारण आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये येतं. When we stop all wrongdoings, जेव्हा आपण सर्व चुकीच्या गोष्टी थांबवतो and at the same time we start doing good things, आणि त्याच वेळेस आपण चांगल्या गोष्टी करण्यास सुरुवात good करतो. things of God, देवाच्या चांगल्या गोष्टी, good things of the word of God, देवाच्या वचनाच्या चांगल्या good गोष्टी, things of the kingdom of God. देवाच्या राज्याच्या चांगल्या गोष्टी. And then Bible says, आणि पवित्र शास्त्र you will सांगत not आहे, die but you will live. तुम्ही मरणार नाही तर तुम्ही जगणार. What does it mean? त्याचा अर्थ काय? Of course the wages of sin is death. आणि मग नक्कीच पापाचं वेतन हे मरण आहे. But what Jesus says? परंतु येशू काय म्हणाला? Everlasting life. सार्वकालिक जीवन. After death there is a life. आणि मरणानंतर जीवन आहे. People of God, देवाची लोक, Jesus loves the sinner. येशू पाप्यांवर प्रेम करतो. He loves
the one who rejected. आणि मग ज्याला धिक्कारण्यात आलेला आहे त्याच्यावर तो प्रेम Those who करतो. rejected by the world, he loves them. या जगाने ज्याला नाकारला आहे, धिक्कारला आहे, त्याच्यावर येशू प्रेम करतो. He loves the one who are neglected. आणि मग जे ज्यांच्यावर दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्यांच्यावर येशू प्रेम He करतो. loves the one who is hurt. जे दुःखित आहे त्यांच्यावर येशू प्रेम करतो. He loves the one those who are despised. आणि मग ज्यांना तुच्छ लेखण्यात आला आहे त्यांच्यावर येशू प्रेम करतो. He loves the one those who are discouraged. जे लोक निराश आहे त्यांच्यावर येशू प्रेम करतो. Amen. आमेन. That is the reason, people of त्याच God. कारणास्तव देवाचे लोक God is searching the lost one. देव हरवलेला नाश शोधत आहे. Why? का? Because of his love. त्याच्या प्रीतीमुळे. Amen. आमेन. Love is not a subject or something that he is carrying, but he himself is love. आणि मग असं नाही की प्रीती ही देवाकडे आहे, परंतु देव स्वतः प्रीती आहे. Hallelujah. हालेलुया. As we said that the fruit of the spirit is love. जसं आपण Love, म्हणतो- joy, peace. आमेन. जसं आपण म्हणतो की आत्म्याचे फळ जे आहेत हे प्रीती, आनंद आणि सहनशीलता आहे. Human beings, sometimes we have, sometimes we don't have. आणि मग काही वेळा मनुष्य प्राणी यानंतर काही वेळा आपल्याकडे असतं, काही वेळा नसतं. But it is not with God. परंतु देवाचं तसं नाही. His fruit is always available for the people. त्याचे फळ लोकांकरिता सदैव उपलब्ध आहे. He loves everyone. तो सर्वांवर प्रीती करतो. And when we say, when immediately we humble before Him, आणि जेव्हा आपण त्वरा करून त्याच्यापुढे नम्र होतो, when immediately we confess sin, जेव्हा आपण त्वरा करून त्याच्यापुढे आपल्या पापांची कबुली देतो, He loves you. तो तुमच्यावर प्रीती करतो. What Zacchaeus did, जक्कईने काय केलं? he not only repented, he did not only say that, okay, it's good to have you in my home or with my family. आणि मग त्याने फक्त असं नाही की फक्त पश्चाताप केला आणि ठीक आहे माझ्या घरामध्ये तुम्ही आला आहात ही चांगली गोष्ट आहे असं म्हणलं नाही. He showed changes in his life right there. आणि मग त्याने त्याच ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन दाखवला. Amen. आमेन. If you read, all of us we know that if you read 1 Corinthians chapter 13, the whole chapter it talks about the love of God. आणि जर तुम्ही पहिले कोरिंथीचा 13वा अध्याय जर तुम्ही वाचाल, सर्वांना ठाऊक असलेला अध्याय आहे, ते देवाच्या प्रीतीविषयी सांगत आहे. What is the quality of love of God? आणि मग देवाच्या प्रीतीचं दर्जा काय आहे? Bible says love is patient. पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की प्रीती ही सहनशील आहे. Love is kind. प्रीती परोपकारी आहे. Love doesn't envy. प्रीती हेवा करत नाही. Love never boasts. प्रीती बडाई मारत नाही. It is not proud. ती फुगत नाही. It does not dishonor others. ती गैरशिस्त वागत It नाही. is not self-seeking. स्वार्थ पाहत नाही. It is not easily angered. चिडत नाही. It keeps no record of wrong things. We all the time when we are right, we try to keep others wrong things. आणि मग प्रीती अपकार स्मरत नाही किंवा चुकीच्या गोष्टींची ते रेकॉर्ड ठेवत नाही. जेव्हा केव्हा कोणतरी आपलं चुकीचं काहीतरी करतं आपण ते लक्षात ठेवतो. Because we think that I am righteous one. कारण आपल्याला असं वाटतं की मी नीतिमान आहे, I am a good person. मी एक चांगला व्यक्ती आहे. We try to look at with a wrong attitude or with a wrong perspective. आणि मग काही वेळा आपण लोकांकडे पाहतो आपल्याकडे चुकीची दृष्टिकोन असतं. Love does not delight in evil but rejoices with the truth. आणि मग प्रीती ही जी चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अनितीमध्ये आनंद मानत नाही तर सत्यासंबंधी ते आनंद मानते. Our intention should be good looking at people. आणि मग लोकांकडे पाहण्याचा आपला उद्देश चांगला असला पाहिजे. So all people they were looking with the intention at that Zacchaeus that he is a wrong person, he is a bad person, he is a tax collector, he is no more good. आणि मग सर्व लोक ते जक्कईकडे असं पाहत होते की तो वाईट व्यक्ती आहे, तो जकातदार आहे, तो चांगला व्यक्ती नाही. But when Jesus looked, परंतु जेव्हा येशूने त्याच्याकडे पाहिले, Jesus chose him येशूने त्याला निवडलं and he chose to stay at his house आणि मग तो त्याच्या घरी राहण्याकरिता त्याने निवडलं. because he had a purpose. कारण त्याच्याकडे काय उद्देश होता. Bible said, पवित्र शास्त्र सांगत love आहे always protects, always trusts, always hopes, always perseveres. Love never fails. आमेन. प्रीती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. Amen. आमेन. God's love never fails. आणि देवाची प्रीती आहे ती कधी अपयशी ठरत नाही. And that's why आणि त्याच कारणास्तव we can see the changes and salvation came to Zacchaeus' house. आपण पाहू शकतो की जक्कईच्या घरामध्ये परिवर्तन आणि तारण आलं. Hallelujah. हालेलुया. We must look at people with love. आपण लोकांकडे प्रीतीने पाहिलं पाहिजे. Love of God. देवाची प्रीती And win them for his kingdom. आणि त्याच्या राज्याकरिता त्यांना जिंका. My brothers and sisters, म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, today if you are that person you are hiding, you are trying to see Jesus,
but you think that something is wrong with me. आणि आज जर तुम्ही ते व्यक्ती असाल, तुम्ही लपण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही येशूला पाहण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्हाला असं वाटत असेल की मला काहीतरी पाहिजे, मला काहीतरी कमतरता आहे, Nobody knows me. कोणी मला ओळखत नाही. But today I want to encourage you. परंतु आज मला तुम्हाला उत्साहित God करायचं loves आहे. you. देव तुमच्यावर He प्रेम करतो. knows your name. तो तुमचं नाव देखील He ओळखतो. knows your character. तुमचं चारित्र्य त्याला He ठाऊक knows आहे. your background. तुमची पार्श्वभूमी त्याला ठाऊक आहे. If you think that I'm lost, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी हरवलेला आहे, today आज receive Him. त्याला स्वीकारा. Receive Him as your personal Savior, आपला वैयक्तिक तारणारा म्हणून प्रभू येशूला स्वीकारा and He will save you. आणि तो तुमचं तारण करेल. As He saved Zacchaeus. जसं ज्या प्रकारे त्याने जक्कईचं तारण केलं. I told you that previously there were two rich people, but they did not took that an opportunity for salvation. आणि मी तुम्हाला सांगितलं त्याच्या अगोदर देखील दोन असे श्रीमंत पुरुष होते, परंतु त्यांनी त्या तारणाची संधी घेतली नाही. And then Jesus said it's difficult for rich people to enter into the kingdom of God. आणि मग त्याच कारण येशू म्हणाला की श्रीमंतांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश घेण्याकरिता कठीण आहे. But here, Luke chapter 19, we see that Zacchaeus was rich person. आणि परंतु लुकाचा 19 अध्याय आपण पाहू शकतो की जक्कई हा श्रीमंत पुरुष होता. And Jesus said that today salvation has come to this house. आणि येशू म्हणाला की आज तारण या घराला प्राप्त झाले आहे. You are rich or poor, तुम्ही श्रीमंत असो किंवा गरीब असो, both of us, both these people need salvation. या दोन्ही लोकांना तारणाची गरज आहे. Hallelujah. Hallelujah. Many times I preach God is not partial. आणि भरपूर वेळा मी प्रचार केला आहे की देव पक्षपाती नाही. He has come to seek the lost one, तो जे हरवले आहे त्यांना शोधण्याकरिता आला to आहे. seek and save. आणि मग तो त्यांना शोधून त्यांचं तारण करण्याकरिता आला आहे. Today we must go give our life in His hand. आज आपण आपलं जीवन त्याच्या हातामध्ये दिलं पाहिजे. We must come down. आज आपण खाली आलो पाहिजे. Zacchaeus came down from sycamore tree. जक्कई उंबराच्या झाडावरून खाली उतरला. We are not on tree, आपण झाडावर नाही, but we must come down from our anger. परंतु आपण आपल्या रागापासून, क्रोधापासून We खाली must आलो come पाहिजे. down from our misunderstanding. आपल्या गैरसमजीपासून आपण खाली आलो We पाहिजे. must come down from our jealousy. आपण आपल्या ईर्ष्येपासून खाली We आलो must पाहिजे. come down from our hatred. आपण आपल्या क्रोधापासून किंवा इतरांचा द्वेष करण्यापासून खाली आलो पाहिजे. Whatever is things in our life, आणि मग असल्या कोणत्याही गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आहेत it looks like proud and pride. आणि मग असं वाटत आहे की त्या फार फुगलेल्या आणि फार गर्विष्ठ अशा गोष्टी आहेत, We must come down. आपण खाली आलो पाहिजे. Before the Lord always we must come down. आपण प्रभू पुढे नेहमी खाली आलो पाहिजे. Down on knees. आपण आपल्या गुडघ्यावर आलो पाहिजे. God will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित May करेल. God bless to this word. देव या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करेल. Even today God is searching. आजही देव शोध घेत आहे. You understood? तुम्हाला समजलं? He's searching for the souls. तो त्या आत्म्यांचा शोध घेत आहे. The soul which he doesn't want that should go in hell, आणि मग त्याची अशी इच्छा नाही की त्या आत्म्याने नरकात जावं, but is willing to win them. परंतु त्यांना जिंकण्याची त्याची इच्छा आहे. May God bless this through this word. देव तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करेल. Hallelujah. हालेलुया. Be blessed. आशीर्वादित व्हा. Listen the word of God. देवाचं वचन ऐका, Believe it. त्याच्यावर विश्वास ठेवा, Receive it. त्याला स्वीकारा Immediately. आणि त्वरा करून. From Zacchaeus we can learn. Immediately. Jesus said immediately. He also came down immediately. आणि जक्कईपासून आपण शिकू शकतो, जसं येशू त्याला म्हणाला की त्वरा करून खाली येतो, त्वरा करून खाली आला. Sometimes people wait and they wait. आणि काही लोक काही वेळा वाट पाहतात आणि वाटच पाहत राहतात. No people. देवाचे लोक Now तसं time नाही. has come. आपली वेळ आलेली आहे. Immediately we must repent. आपण त्वरा करून पश्चाताप केला God पाहिजे. will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. May God bless through this word. देव तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करेल. Thank you so much listening patiently. तुम्ही धीराने देवाचं वचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. Have a good day. चांगला दिवस मी तुमच्याकरता करू. Amen. आमेन.